त्रिफळाचित केलेला आहे। अभिजित पाटील आपल्यासोबत आपल्या न्यूज रूम मधनं जोडले गेलेत। अभिजित, आणखीन एक विकेट, 7वा गडी तंबूत। नक्कीच टीम इंडियासाठी खूप मोठी गोष्ट आहे, कारण की आता 7वा विकेट मिळालेला आहे टीम इंडियाला आणि या ठिकाणी फक्त विजयासाठी 3 विकेटची औपचारिकता बाकी राहिलेली आहे। आणि अशा पद्धतीने टीम इंडिया जर आज हे 3 विकेट लवकरात लवकर मिळवल्यास टीम इंडिया तिसऱ्यांदा T20 विश्वचषकाच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरणार आहे। आणि खरं तर हा खूप मोठा क्षण असणार आहे, कारण याच अहमदाबादच्या मैदानावर 2023 मध्ये टीम इंडियाला वनडे विश्वचषकात पराभव पाहावा लागला होता। मात्र आज टीम इंडिया त्याच पराभवाची सल पूर्णपणे वसूल करताना पाहायला मिळते आणि या ठिकाणी टीम इंडियाचा विजय हा दृष्टिक्षेपात दिसतोय। अगदी खरं तर अभिजित म्हणावं लागेल की हा रेकॉर्ड आहे, कारण कुठल्याच म्हणजे आतापर्यंत इंग्लंड आणि वेस्ट इंडिजनंच फक्त 2-2दा T20 विश्वचषक जिंकलेला आहे आणि भारत आज जिंकतोय, त्यामुळे तिसऱ्यांदा हा विक्रम आपल्या आणि एक अपडेट येते ती म्हणजे आणखीन एक खेळाडू तंबूत आणि बुमराहने विकेट काढलेली आहे। पुन्हा एकदा बॅक टू बॅक विकेट गेलेले आहेत। हॅट्रिक चान्स आहे बुमराहकडे, महत्वाची घडामोड म्हणावी लागेल। 15 ओव्हर्समध्ये 15 ओव्हर्स आणि 4 बॉलमध्ये बुमराहनं कमाल केली। पाठोपाठच्या 2 बॉलवर क्लीन बोल्ड। अभिजित होतं की 3 विकेटची आवश्यकता आहे, मात्र लगेच विकेट मिळाले आणि टीम इंडियाला फक्त 2 विकेटची आवश्यकता आहे। आता बाकी विश्वविजेता टीम इंडिया होते आणि या ठिकाणी टीम इंडियाचा जसप्रीत बुमराह म्हणजे टीम इंडियाचा हुकमी एक्का असलेला जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा आपले ग्रेट असा परफॉर्मन्स दाखवतोय आणि टीम इंडियाला विजयाच्या जवळ घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतंय। चान्स आहे बुमराहकडे, अतिशय महत्वाचा। जर हॅट्रिक झाली तर अतिशय मोठा क्षण ठरेला, कारण फायनल अहमदाबाद सर्ग आणि T20 विश्वचषकाच्या फायनल मध्ये हॅट्रिक काय होतं पुढच्या बॉलवर अत्यंत उत्सुकता उत्कंठा आहे। त्यामुळे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत त्या टीव्ही स्क्रीनकडे आणि बुमराह काय कमाल करतो त्याकडे। आता हा खरं तर बुमराहचा स्पेल अत्यंत महत्वाचा होता आणि त्यात त्यानं कमाल दाखवली। अभिजित, नक्कीच बुमराहने सेमीफायनल असेल किंवा आता फायनल असेल, ज्या पद्धतीने बुमराहने गोलंदाजी केले त्यामुळे बुमराह पुन्हा एकदा T20 मधला सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतोय आणि विश्वविजेता पदाच्या जवळ जाताना फायनल मध्ये अशा प्रकारची कामगिरी नक्कीच भारतीयाला प्रत्येकाला बुमराहबद्दल अभिमान वाटतोय। आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर देशभरात प्रत्येक ठिकाणी लोक जे मॅच पाहतायत, मात्र अहमदाबादच्या मैदानावर 1,35,000पेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी स्वतः त्या विजयाचे साक्षीदार होण्यासाठी जमलेले आहेत आणि एवढ्या मोठ्या क्राऊडवर टीम इंडिया एकदम बेस्ट असा परफॉर्मन्स करतोय। कारण आपण जर पाहिलं तर मिचेल सँटनरने मॅचच्या आधी म्हटलं होतं की आम्ही या क्राऊडला शांत ठेवण्याचा प्रयत्न करेन, मात्र या ठिकाणी टीम इंडियाने मात्र न्यूझीलंडला अशी कोणतीही संधी दिली नाही आणि टीम इंडियाच्या प्रत्येक चाहत्याला जल्लोष करण्याची संधी टीम इंडिया या ठिकाणी देताना पाहायला मिळते। खरं अभिजित, बुमराहच्या इकॉनॉमीवर नजर टाकली तर कमाल इकॉनॉमी आहे त्याची, कारण इतर कोणताही बॉलर हा 5च्या पुढे आणि आज बुमराहची इकॉनॉमी पाहिली तर 4.5 पर्यंत असल्याचं पाहायला मिळतं। नक्कीच जसं आपण जर विचार केला तर टीम इंडियाने ज्यावेळेस प्रथम फलंदाजी केली त्यावेळेस न्यूझीलंडच्या प्रत्येक बॉलरची यथेच्छ अशी धुलाई केलेली आहे, मात्र या ठिकाणी बुमराहचं जर इकॉनॉमी ही 5च्या वरही नाही, म्हणजे जसप्रीत बुमराह किती क्वालिटीचा प्लेअर आहे आणि जसप्रीत बुमराहने आजच्या अंतिम सामन्यात किती महत्त्वपूर्ण गोलंदाजी केली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी टीम इंडियाच्या प्रत्येक बॉलर्सची सुद्धा उत्तम अशी कामगिरी झालेली आहे। अर्शदीप सिंग असेल ज्याची फक्त 7.5च्या आसपास इकॉनॉमी आहे, हार्दिक पांड्याला 4 ओव्हरमध्ये 36 धावा जरी मिळाल्या असल्या तरी 1 विकेट मिळाले। अक्षर पटेल टीम इंडियाचा उपकर्णधार, खरं तर अक्षर पटेलचं नाव बापू म्हणून घेतलं जातं, मात्र आजचा हा बापू खूप चमकलेला या ठिकाणी पाहायला मिळतोय। 3 ओव्हरमध्ये 27 धावा देत 3 विकेट या ठिकाणी अक्षर पटेलने पटकावलेले आहेत। दुसरीकडे आपण बघितलं तर ईशान किशन आज जी अफलातून फिल्डिंग पाहायला मिळते। अभिजित, मी तुला थोडंसं थांबवतो आणि आपण आता थेट ती दृश्य पाहूया ज्या दृश्यांची सगळ्या देशाला प्रतीक्षा आहे, जी दृश्य पाहण्यासाठी सगळा देश आतुरलेला आहे आणि ती आहेत पुण्यातली ही जल्लोषाची दृश्य। खरंय, कारण कसं आहे आज पुणेकरांसाठी रंगपंचमी देखील आहे आणि रंगपंचमी मोठ्या प्रमाणात साजरी होते पुण्यामध्ये। मुंबई सोडलं तर इतर ठिकाणी रंगपंचमीचा खेळ अतिशय उत्साहात साजरा होतो आणि त्यात रंग उधळण्याची संधी दिलेली आहे टीम इंडियानं। पुणे, नाशिक आणि नागपूरमध्ये पंचमी आणि थेट जाऊयात नागपूरला। प्रवीण मुदोळकर, प्रवीण, पुणे मुंबई जल्लोष सुरू झाला, नागपुरात काय? धरमपेठ परिसरामध्ये मी आता आहे आणि लक्ष्मीबाग चौकामध्ये
या ठिकाणी अचानक हजारोंच्या संख्येनं नागरिक जे जमा होतात. काही या ठिकाणी माझ्यासोबत लोक आहेत जे 2 तासापासून जमले होते आणि रसिक आहे. काय सांगाल, कोणाचा खेळ तुम्ही पाहताय, कोणाचा खेळ चांगला वाटला आज, कोणाबद्दल बोलाल तुम्ही आज? इंडिया। किसके बारे में बोलेंगे, बात करेंगे आज की मैच में? बोलना किसका खेल अच्छा लगा आपका आज? इंडिया का। आप बताइए, यहाँ पे आप आए हो, कौन आपका हीरो है आज का? आज का अभिषेक शर्मा जो था, इसने बहुत अच्छा शुरुआत दी थी और जैसा हमेशा की तरह 3 मैच से जो हमारा सबसे बड़ा हीरो चल रहा है, वही हमारा आज का सबसे बड़ा हीरो था। क्वार्टर फाइनल में भी उसने हमको क्वार्टर फाइनल जिताया, सेमीफाइनल भी उसी ने जीता और शायद ऐसा बोल सकते हैं कि फाइनल भी उसी ने जीता। तो सैमसंग ही हमारा सबसे बड़ा हीरो। आप बताइए, यहाँ पर आप आए हो, क्या आपके साथ क्या लेके आए हो सेलिब्रेशन करने के लिए? बहुत पटाखे? सारी खुशियाँ और बहुत सारे लोग जिनका प्यार, ये सारे अभी मैच खत्म होने के, लेकिन ऑलरेडी पब्लिक यहाँ पे सब कुछ यहाँ पे जमा हो चुका है। तो आप सबके चेहरे पे देख सकते हो कि कितनी खुशी है और प्राउड फील हो रहा है कि फाइनली हम फाइनल जीत रहे हैं। आपण पाहू शकतो हॅट्रिक असेल आजचा जो विजय आहे आणि नागपूर आणि या आजचा विजय अत्यंत महत्वाचा आहे, कारण की नागपूरसाठी क्रिकेट हे हृदयात आहे. नागपूरकरांच्या 3 BCCI चे प्रेसिडेंट, 1 ICC प्रेसिडेंट नागपूरनं दिला आहे. असं कोणतं शहर नाही जगाच्या पाठीवर की जिथं क्रिकेटचे आणि ते प्लेयर्स नागपूर सारख्या शहरामध्ये. आपण पाहतो आहोत जल्लोष सुरू झाला आहे आणि भारताचे 2 माजी कर्णधार हे पॅव्हिलियनमध्ये येऊन बसलेले आहेत आणि ते या मॅचचा आनंद घेत आहेत. तर आपण हा जल्लोष पाहतो आहोत आता आपल्या TV स्क्रीनवर पुण्यातला. खरंय, आणि पुण्यात काय अगदी देशात प्रत्येक कानाकोपऱ्यात प्रत्येक घरात सध्या हेच वातावरण आहे. इंडिया इंडिया असा जल्लोष सुरू झालेला आहे, कारण कामगिरीच तशी केली आहे आपल्या खेळाडूंनी. केवळ म्हणजे आज संध्याकाळी जेव्हा भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर आपल्यासोबत होते, त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं होतं की जर का भारतीय बॅट्समननी पहिल्या 6 षटकांमध्ये जवळपास 100चा टप्पा पार केला तर आपण विजय निश्चित मिळवू शकतो. एवढंच नाही तर तन्मय, दिलीप वेंगसरकर यांनी आपल्या बॉलर्स आणि फिल्डर्सचं सुद्धा भरभरून कौतुक केलं होतं. त्यांनी असं गमतीनं म्हटलं होतं की आम्ही ज्या वेळेला क्रिकेट खेळत होतो तेव्हा अरे कोण आहे फिल्डिंगला, अशी स्थिती होती. आणि आता अशी स्थिती आहे की अरे कोण आहे फिल्डिंगला, त्याचं एक कौतुक आहे आपल्याला. अगदी अगदी, आणि प्रत्येक खेळाडू हा आपला 100% एफर्ट देताना पाहायला मिळतोय पिचवरती, आणि त्यामुळेच कुठेतरी हा विजय साकारण्यात आपण इथपर्यंत पोहोचलोय आणि मदत झाली आहे. आपण एक नजर टाकली मागच्या काही मॅचेसमध्ये तर चुका झाल्या नाही असं नाही. ओव्हर्समध्ये एक्स्ट्रा रन जाणं, बॉल लेंथ कमी जास्त होणं, साऊथ आफ्रिकेबरोबर आपण मॅच हरलो देखील. मात्र आत्ताही तन्मय, सॉरी मी तुला मध्ये थांबवलं, पण आत्ताही आपण कशी एक्साइटमेंट असते आणि ती मैदानात त्या प्लेयर्समध्ये सुद्धा कशी आहे की 2 बॉल मागच्या 2 ओव्हरमध्ये मिळून 3 बॉल हे वाईड बॉल पडले. अगदी अगदी, आणि काहीसा तसाच विजय दृष्टीपथात येत असताना अर्शदीपच्या ओव्हरमध्ये देखील मागच्या मॅचमध्ये असेच पद्धतीने 4 वाईड अचानक पडल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे चुका झाल्या नाही असं नाही, पण मात्र कधी बॅट्समन्सनी सांभाळलं आपल्याला तर कधी बॉलर्सनी आपल्याला विजय खेचून आणून दिला. 7 रननी सेमीफायनल आपण जिंकल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे आजची मॅच नेमकी कशी होणार, आजचा गेम कसा होणार भारताचा, त्याबद्दल प्रचंड उत्सुकता होती, मतमतांतर होती की कोण खेळणार आणि कोण नाही, कॉम्बिनेशन कसं असणार याबद्दल बरीच चर्चा झाली. कारण अभिषेकला सूर गवसत नव्हता, तो या मॅचमध्ये त्याला गवसला, त्याचे 50 झाले, त्याची हाफ सेंचुरी झाली. त्यामुळे कुठे ना कुठेतरी कॉम्बिनेशन महत्त्वाचं ठरलं आणि खरं तर बरं झालं अभिषेकला सूर गवसला, नाहीतर लवकर विकेट पडली असती. खरंय, आता स्थिती अशी आहे की 18 बॉलमध्ये 104, म्हणजे भारत आता 100 धावांनी जिंकणार का 90 धावांनी जिंकणार एवढंच फक्त आता ठरणं बाकी आहे. अगदी शेवटच्या 2.5 ओव्हर्स आता बाकी आहेत जर का नेमकेपणानं बोलायचं तर. हो, आणि म्हणजे प्रत्येकाची हीच अपेक्षा आहे की किवींचा सुपडा साफ करावा, थेट ऑलडाऊन हेच पाहायला मिळावं, अजूनही 2 विकेट्स घेण्यात याव्यात आणि ऑलडाऊन करावा किवीन. हा म्हणजे हा जो विजय असतो हा जर का क्लीन स्वीपचा विजय मिळाला तर त्या विजयात स्वाभाविकपणे टीम इंडियाचे गुणही वाढतील. खरंय, आणि कुठल्याही जिंकणाऱ्या टीम करता ती निश्चित कौतुकाची गोष्ट असेल की
मागच्या वेळेसारखं 7 धावांनी नाही जिंकलो, 100 धावांनी जिंकलो, हे सांगण्यातला जो आत्मविश्वास असतो तो खूप मोठा असतो. आणि खरं तर म्हणावं लागेल की आता या विश्वचषकामध्ये एक सिच्युएशन अशी आली होती, एक क्षण असा आला होता की आपलं सेमीफायनल गाठणं किंवा पुढे जाणं काही 2 टीम्सवर अवलंबून होतं. त्यामुळे कोण कोणाचा पराभव करतंय, आपण जिंकतो का नाही, धाकधूक अगदी होती. अगदी त्यामुळे करो या मरोची स्थिती निर्माण झाली होती. आणि तिथून वाट काढत टीम इंडिया विश्वचषकाच्या फायनलमध्ये आली. आणि आता पुन्हा एक मोठा क्षण, कारण बुमराह 4 विकेट झळकावलेल्या आतापर्यंत बुमराहनं. आणि मला असं वाटतं याच बुमराहच्या ओव्हरमध्ये ही मॅच संपताना पाहायला मिळेल. भारत याच मॅच मध्ये तोंडात साखर पडो तन्मय, जर का याच ओव्हरमध्ये संपली तर, कारण आपण 100 पेक्षा जास्त धावाने जिंकू. एक कौतुक केलं पाहिजे. बुमराहचे 5 विकेट पाहायला मिळू शकतात ते फायनल मध्ये, आणि ते सुद्धा T20 आणि सगळ्या क्लीन बोल्ड. अगदी अगदी आतापर्यंत बुमराहनं घेतलेल्या 4 विकेट्स, याचाच अर्थ बॉल इतका परफेक्ट पडला होता, बॉलचा टप्पा इतका परफेक्ट होता की खेळाडूला काहीही करता आलं नाही, बॅट पाय हलवताच आले नाहीत आणि थेट क्लीन बोल्ड. आणि खरंच म्हणजे T20 हा फॉर्मॅटच इतका ट्रिकी आहे की कधी क्षणात बाजी पलटते. मात्र टप्पा अतिशय महत्वाचा आहे T20 मध्ये बोलायचं झालं नक्कीच. अभिजितकडे जाऊयात. अभिजित, टप्पा महत्वाचा आहे आणि आज आपल्या बॉलर्सने लाईन लेंथ इतकी पक्की पकडली की आपण आता पुढच्या 2 बॉलमध्ये कदाचित औपचारिक विजय जाहीर होईल. अभिजित, नक्कीच आपण जर बघितलं जसप्रीत बुमराहला जे 4 विकेट मिळाले ते 3 विकेट हे बोल्ड आहेत. म्हणजे जसप्रीत बुमराहची बॉलिंगचं करावं तेवढं कौतुक कमी आहे, कारण की 4 विकेटमध्ये 3 बोल्ड म्हणजे किती ॲक्युरसी आहे बॉलिंगमध्ये या ठिकाणी आपल्याला समजते. जरी टीम इंडियाचा विजय दृष्टिक्षेपात असला तरी प्रत्येक गोलंदाज हा कसोटीवर बॉलिंग टाकतोय, जेणेकरून टीम इंडिया कोणताही संधी सोडत नाही या ठिकाणी आणि समोरच्या संघाला ऑल आउट करून टीम इंडियाचं जिंकण्याचं ध्येय या ठिकाणी दिसतंय. आज जर आपण पाहिलं तर आज टीम इंडिया जिंकल्यानंतर सलग दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकणारा पहिला संघ ठरणार आहे भारतीय, तसेच 3 T20 वर्ल्ड कप जिंकणारा पहिला देश असणार आहे भारत. तसेच जर आपण बघितलं तर आजपर्यंत T20 विश्वचषकात जो संघ यजमान संघ असतो तो कधीही T20 विश्वचषक जिंकलेला नाही. मात्र या ठिकाणी टीम इंडिया प्रथमच यजमान संघ असतानाही या ठिकाणी विजय मिळवताना आपल्याला दिसणार आहे आणि हेच खूप मोठा अचिव्हमेंट असणार आहे टीम इंडियासाठी. जर आपण आता बघितलं तर टीम इंडियाने फलंदाजी तर चांगली केलीच, गोलंदाजी केलेली आहे. जसं आपण बघितलं की करो की मरो ही स्थिती होती, त्यानंतर टीम इंडियाचा जो परफॉर्मन्स मिळाला आहे, मग प्रत्येक टीम इंडियाच्या प्रत्येक प्लेअरला मिळालेली संधी असेल आणि त्यांनी ज्या पद्धतीने स्वतःला सिद्ध केलं त्यामुळे टीम इंडिया हा सर्वोच्च संघ ठरतोय. आणि एक महत्वाची गोष्ट आहे, सूर्यकुमार यादवने सांगितलं होतं ज्यावेळेस टीम इंडियाचं मी नेतृत्व स्वीकारलं त्यावेळेस टीम इंडिया नंबर 1 होती, जे रोहित शर्माने नंबर 1 टीम इंडिया ठेवली होती ती मी तिथून पुढे घेऊन जातोय. आणि आज 2 वर्षानं पुन्हा एकदा सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया विश्वचषक उंचावताना दिसणार आहे. त्यामुळं ज्या पद्धतीने रोहित शर्माने 2024 मध्ये T20तून संन्यास घेतला त्याच ठिकाणावर आज टीम इंडिया पुन्हा त्याच ठिकाणी आहे. म्हणजे टीम इंडियाने या 2 वर्षात सूर्यकुमार बद्दलचं तुझं प्रेम तर सर्वश्रुत आहे. आम्हाला माहिती आहे न्यूज रूम मध्ये बोलताना तू सूर्यकुमार बद्दल किती भरभरून बोलत असतोस, पण या वेळेला मला असं वाटतं की आपण सगळ्या फिल्डर्सचं पण कौतुक केलं पाहिजे. इंग्लंडच्या सामन्यातला तो शेवटचा कॅच, क्या बात आहे. असा कॅच पाहिल्यानंतर जो काही एक वेगळा उत्साह आपल्यामध्ये पण न्यूज रूम मध्ये काम करत असताना तयार होतो, त्याला काही तोड नाही. खरं अभिजितच्या बोलण्यावरनं आणि त्याच्या सूर्यकुमार प्रेमाबद्दल आणखी एक आठवण मला इथे सांगावीशी वाटते की 2024चा जो वर्ल्ड कप होता त्यात सूर्याच्याच कॅचनी आपण तो मॅच जिंकलो होतो. क्या बात आहे, बरोबर, परफेक्ट. ती आठवण मला इथे नक्कीच सांगावीशी वाटतेय. अभिजित, नक्कीच सूर्यकुमार यादवने जर आपण बघितलं तर फलंदाजीमध्ये सूर्यकुमार यादव तेवढा चमकला नसेल, मात्र त्याच्या कॅप्टन्सीची दाद दिली पाहिजे. त्याने ज्या पद्धतीने प्लेअरचा वापर केलेला आहे तसंच दुसरीकडे आपण बघितलं तर पुन्हा पुन्हा त्याच प्लेअरवर दाखवलेला विश्वास ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण की आज आपण बघतो एखादा प्लेअर एखादा मॅच जर नाही चालला तर लगेच त्याला ड्रॉप केलं जातं. मात्र या ठिकाणी सूर्यकुमार यादवने सुरुवातीपासून अभिषेक शर्माला बॅक केलेला आहे. तसंच संजू सॅमसनवर दाखवलेला विश्वास असेल, म्हणजे ईशांत शर्मा असेल, अशा पद्धतीने जर आपण बघितलं ईशान किशन असेल, प्रत्येकावर विश्वास दाखवलाय आणि टीम इंडियाच्या फिल्डर्सनी अप्रतिम अशी फिल्डिंग केलेली आहे. मग ते रिंकू सिंग असेल, अक्षर पटेल असेल, तिलक वर्मा असेल किंवा शिवम दुबे असेल, प्रत्येक प्लेअरने अफलातून अशी फिल्डिंग केलेली आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच. आता 19 ओव्हर्स पूर्ण होत आहेत, त्यामुळे आता शेवटची ओव्हर काही क्षणांमध्ये सुरू होईल.
भारत प्रत्येक बॉल गणिक विजयाच्या अधिकाधिक जवळ चाललेला आहे. आणि सूर्यकुमारबद्दल बोलताना आणखीन एका गोष्टीचा मला उल्लेख करावा असं वाटतो. कॅप्टनशिप कशी असते. स्वतः सूर्यकुमार ज्या वेळेला मैदानात उतरला बॅटिंग करायला, एक चांगला फलंदाज असून सुद्धा सूर्यकुमारला आपलं खातं उघडता नाही आलं. अगदी. पण आत्ताच्या क्षणीचा त्याचा उत्साह, नंतर असलेला त्याचा एकदम काम आणि कूलनेस, याचं खरंच कौतुक केलं पाहिजे कुठल्याही एखाद्या खेळाडू करता. आपणही एखाद्या वेळेला एखादी चूक आणि अत्यंत ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो तो क्षण आता समोर आलेला आहे. कारण न्यूझीलंडला नमवत भारतानं T20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय. विकेट कोणी घेतली तर अभिषेक शर्मानं ती विकेट घेतलेली आहे. शेवटच्या बॉलवर त्याने विकेट घेतल्याचं पाहायला मिळतंय. अभिषेक शर्मा यानं एक ओव्हर त्याला दिली गेली आणि त्या ओव्हरमध्ये त्यानं ही विकेट घेतलेली आहे. आणि न्यूझीलंडचा संघ जसं मी म्हटलं तसा ऑल डाऊन झालेला 159 रन्सवरती. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, तिसऱ्यांदा भारतानं T20 विश्वचषक जिंकलाय. तर सलग 2 वेळेला विश्वचषक जिंकण्याचा विक्रम भारतानं साधलाय.